श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. श्री बाबांचे एक परमभक्त दामोअण्णा कासार अहमदनगरला राहत होते. शिर्डीत रामनवमीचा उत्सव असतो. त्या उत्सवात दोन मोठ्या निशाणांची वाजत गाजत मिरवणूक निघते. त्यातील एक निशाण नानासाहेब निमोणकरांचे तर दुसरे दामोअण्णांचे असते. दामोअण्णांच्या पहिल्या पत्नीला अपत्य झाले नाही म्हणून त्यांनी दुसरा विवाह केला. तिलाही मूलबाळ झाले नाही म्हणून त्यांनी निशाणाचा नवस केला. कालांतराने बाबांच्या आशीर्वादाने त्यांना संतान प्राप्ती झाली. तेव्हापासून रामनवमीच्या उत्सवात दामोअण्णांकडून निशाण येऊ लागले. ही दोन्ही निशाणे कोंड्या सुताराच्या घराकडून निघतात. ती गावातून वाजत गाजत मिरवणुकीने मशिदीजवळ आणतात. तिच्या दोन्ही टोकांना बांधतात. त्यावेळी सर्व फकीरांना अन्नदान केले जाते. ही प्रथा आजही चालू आहे. एके दिवशी दामोअण्णांना त्यांच्या एका नातेवाईकाचे पत्र आले. त्यात लिहिले होते, यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करू. भाव वाढला की लागोलाग विकून टाकू. या व्यवहारात मी तुम्हाला भागीदार करू इच्छितो. 2 लाखांचा नफा होईल. प्रत्येकी 1-1 लाख रुपये मिळतील. तुमचा निर्णय लवकर कळवा. ही सुवर्ण संधी सोडू नका. पत्र वाचून दामोअण्णांना चैन पडेना. त्यांच्या दृष्टीने पैसे कमविण्याची ही फार मोठी संधी होती. फायदा झाला तर 1 लाख मिळणार, पण तोटा झाला तर धंद्यात घातलेला पैसाही परत मिळणार नव्हता. त्यांनी खूप विचार केला, पण निर्णय घेता येईना. त्यांनी बाबांचा सल्ला घेण्याचे ठरविले. त्यांच्या नावे माधवरावांना एक सविस्तर पत्र पाठवले. त्यात त्यांनी बाबांना व्यवहारात उतरावे की नाही याबद्दल मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. दामोअण्णांचे पत्र मिळताच माधवराव मशिदीत गेले. ते पत्र बाबांच्या चरणी ठेवले. बाबा म्हणाले, श्याम्या, एवढ्या घाईने का आलास? हा कागद कसला? माधवराव म्हणाले, नगरचे दामोअण्णा तुम्हाला काही विचारित आहेत. बाबा म्हणाले, या अण्णाला देव देतो ते नको, उगीच आभाळाला हात लावायला जातो. वाच बघू ते पत्र. माधवरावांनी पत्र वाचले. बाबांनी ते लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले, श्याम्या, या अण्णाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्याला म्हणावं, तुझ्याकडे कसली कमतरता आहे का? मग हा पैशाचा मोह कशासाठी आहे? त्यात समाधान मानायला शिक. लाखाच्या मागे धावू नको. बाबांच्या सूचनेला अनुसरून माधवरावांनी दामोअण्णांना पत्रोत्तर दिले. दामोअण्णा मोठ्या आतुरतेने बाबांच्या उत्तराची वाट पाहत होते. कधी एकदा या व्यवहारात उतरतो असे त्यांना झाले होते, पण बाबांच्या उत्तराचे पत्र मिळताच त्यांच्या पदरी निराशा झाली. ते विचार करू लागले, बाबांनी होकार दिला असता तर बरे झाले असते. मी लाखाचा मालक झालो असतो, पण माझेच चुकले. मी पत्र लिहून कळवायला नको होते. भरलेले ताट मीच मागे सारले. आता व्यथित होऊन काय उपयोग? पण वेळ गेलेली नाही. अजूनही बाबांना भेटून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे. दामोअण्णा त्वरेने शिर्डीस आले. बाबांचे दर्शन घेऊन त्यांचे पाय दाबत बसले. मन थाऱ्यावर नव्हते. प्रत्यक्ष विचारण्याचीही धीर होत नव्हता. शेवटी, बाबा, या व्यवहारास आपली अनुमती असेल तर मला मिळालेल्या नफ्यातून काही रक्कम मी आपणास अर्पण करीन, असा मनोमन नवस करून त्यांनी साई चरणांवर मस्तक ठेवले. तोच बाबा म्हणाले, मला तुझ्या वाट्यातील भागीदारी नको. दामोअण्णांना उत्तर मिळाले होते. आपल्या भागीदारीच्या व्यवहारात श्रीबाबांचा स्पष्ट नकार आहे हे त्यांच्या लक्षात आले. नगरला जाताच त्यांनी त्या स्नेहात तसे कळवून टाकले. दामोअण्णांच्या पत्राने स्नेहास मोठे आश्चर्य वाटले. ते विचार करू लागले, दैव देते पण कर्म नेते हेच खरे. अन्यथा दामोअण्णाने एका फकीराच्या नादी लागून स्वतःचे असे नुकसान करून घेतले नसते. त्याचा नफा गेला. आता आपण दुसरा भागीदार पाहिला पाहिजे. बाबांच्या आज्ञेनुसार दामोअण्णा स्वस्थ बसले. त्यांच्या नातेवाईकाने अन्य भागीदार मिळून सौदा केला. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. कापसाचा व्यापार त्याच्या अंगाशी आला. आर्थिक फटका बसला. तो पश्चाताप करू लागला. आपण दामोअण्णाचे ऐकले असते तर बरे झाले असते असे त्याला राहून राहून वाटू लागले. हे वृत्त कळताच बाबांनी आपल्याला वाचविले या विचारांनी दामोअण्णा सद्गतीत झाले. त्यांनी बाबांचा जय जयकार केला. त्यांना कृतज्ञतेने हात जोडले. संतती होत नाही म्हणून दामोअण्णा अगदी निराश झाले होते. बाबांच्या कृपेने काहीतरी मार्ग मिळेल अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. एके दिवशी गोव्याचे मामलेदार राले यांनी बाबांसाठी आंब्याची मोठी करंडी पाठवली. त्यात 300 आंबे होते. बाबांनी त्यातील 4 आंबे एका मातीच्या भांड्यात ठेवले आणि सर्वांना उद्देशून म्हणाले, हे आंबे दामोअण्णासाठी आहेत. त्यांना कोणी हात लावू नका. माधवरावांनी बाकीचे आंबे मशिदीत येणाऱ्या भक्तांना वाटून टाकले. थोड्या वेळाने दामोअण्णा मशिदीत आले. बाबांनी त्यांना प्रसाद म्हणून ते 4 आंबे दिले. घरी गेल्यावर ते पुन्हा मशिदीत आले व बाबांना म्हणाले, हे आंबे कोणाला खायला देऊ? मोठ्या पत्नीला की धाकटीला? बाबा म्हणाले, धाकटीला दे. तिला 4 मुलगे व 4 मुली होतील. बाबांच्या आज्ञेनुसार दामोअण्णांनी ते आंबे दुसऱ्या पत्नीस खावयास दिले. तिला 8 मुले झाली. अशा प्रकारे बाबांच्या कृपेने दामोअण्णांचे घर मुलाबाळांनी बहरवून गेले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.